गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चला तर सुरुवात करूया. समरूपता महत्त्वाचं प्रमेय बघा. पुढे आपल्याला एक अभ्यासाचं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. सुरुवात जेव्हा आपण केली होती प्रकरणाला तेव्हा आपण बघा लक्षात येत असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म अभ्यासला होता. मग तसाच काहीसा हा समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं हे प्रमेयाचा गुणधर्म आपल्याला त्याच गुणधर्मावर अभ्यासायचं आहे. विधान काय म्हटलंय बघा. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे किती असतं? त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आता जेव्हा आपण प्रमेय सोडवायचं असं म्हणतो तेव्हा त्याचे 3 भागात आपण वर्गीकरण करतो. ते म्हणजे काय तर पक्ष, साध्य आणि बरोबर सिद्धता. पण हे जे काही भाग आपण लिहिणार आहोत ते म्हणजे त्याच्यासाठी असते आवश्यक ती आकृती. आणि मग आता या ठिकाणी आपल्याला या प्रमेयासाठी त्याची सिद्धता किंवा पक्ष आणि साध्य भाग लिहिण्यासाठी आवश्यक असेल ते म्हणजे आकृती. आणि आकृती काय असेल तर 2 त्रिकोण. आणि असे 2 त्रिकोण की जे काय असतील समरूप असतील. तर आणि मग हा तर नंतरचा भाग आपण साध्यामध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. चला तर मग आधी आकृती काढून घेऊ. ठीक आहे. तर असे हे 2 त्रिकोण, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR की जे समरूप त्रिकोण आहेत. आणि त्यावरून मग आपण काय करू शकतो तर पक्ष आणि मग तर नंतरचं विधान म्हणजे आपल्याला साध्य यावरून लिहिता येईल. बघा प्रयत्न करा पक्ष आणि साध्य लिहा बरं. बघा समजतंय. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि अजून काय केलं आहे आपण तर AD लंब BC आणि PS लंब QR घेतलेला आहे. आता हे लंब म्हणजेच काय म्हणणार त्रिकोणांची उंची. मग आता ही उंची का काढली तर बरोबर की हे जो काही प्रमेय आपल्याला सोडवायचं आहे कशावर अवलंबून आहे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराच्या गुणधर्मावर. की 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे किती असतं तर पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे. हा गुणधर्म आपल्याला इथे वापरून हे सोडवता येतं. म्हणून आपण काय केलं अगोदर त्याची उंची देखील इथे घेतलेली आहे की जो आपण पक्षामध्ये भाग लिहिलेला आहे. तर काय जर 2 त्रिकोण समरूप असतील, जर हे समरूप असतील तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर इथे लिहिले साध्यामध्ये. त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. हे भाग इथे महत्त्वाचं आहे की समरूप जर त्रिकोण असतील तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे किती होतं संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं. मग ABची संगत भुजा कुठली येणार PQ, BCची संगत भुजा येणार QR आणि ACची संगत भुजा येणार PR. आणि मग त्यांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं ते असते आपल्याला सिद्ध करायचं आहे. येते लक्षात. तसा हा पक्ष आणि साध्याचा भाग. आता बघूया याची सिद्धता आपल्याला कशा प्रकारे मांडता येईल. ठीक आहे. बघा लक्षात द्या काय म्हटलं आहे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. पक्षात काय म्हटलेलं आहे 2 त्रिकोण आहे समरूप त्रिकोण आहेत. पण आपल्याला माहिती असलेला गुणधर्म कोणता की कोणतेही 2 त्रिकोण असतील तर त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती असतं त्याच्या पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं. म्हणजे तो जर गुणधर्म आपण इथे वापरला तर आपल्याला काय लिहिता येईल त्रिकोण ABC साठी पाया काय आहे BC आणि संगत उंची आहे AD. म्हणजे अंशामध्ये काय लिहिणार BC गुणिले AD. तसंच त्रिकोण PQRचा पाया QR आणि संगत उंची PS. त्यांचा गुणाकार कुठे लिहिणार छेदामध्ये. आणि मग ती गुणोत्तर काय करणार वेगळी करून घेणार याप्रमाणे. ठीक आहे. आता मग आपल्याला काय दाखवायचं आहे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती आलं पाहिजे AB वर्ग भागिले PQ वर्ग, BC वर्ग भागिले QR वर्ग, AC वर्ग भागिले PR वर्ग. यापैकी कोणतेही एक गुणोत्तर जरी आपण दाखवलं तरी आपल्याला पुरेसं आहे. त्यातलं बघा लक्षात घ्या इथे काय मिळालं आपल्याला BC भागिले QR मिळतोय. ठीक आहे. मग आता इथे जर आपण हा BC वर्ग भागिले QR आणू शकलो इथे तर ते 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती होईल BC वर्ग भागिले QR वर्ग म्हणजे संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं ते होऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता इथे काय करता येईल तर AD भागिले PS ही जी संगत उंची मिळाली आहे तर ही AD भागिले PS गुणोत्तर आपण BC भागिले QR एवढं दाखवू शकलो तर इथे आपण रिप्लेस म्हणजे काय बदल करू शकतो तर AD भागिले PSच्या ऐवजी आपण BC भागिले QR लिहू शकतो. म्हणजेच आपल्याला BC वर्ग अंशामध्ये आणि QR वर्ग छेदामध्ये मिळू शकतो. येते लक्षात. म्हणजे आता आपला मुख्य उद्देश काय आहे तर AD भागिले PS बरोबर BC भागिले QR दाखवायचं. मग त्यासाठी आपण काय करणार तर हे जे 2 त्रिकोण आहेत
तर याच्यामध्ये आपण असे दोन त्रिकोण निवडणार की ज्याच्यामध्ये आपल्याला AD भागिले PS हा BC भागिले QR दाखवता येईल, पण ते आपल्याला डायरेक्टली तसे त्रिकोण शक्य नाहीत. मग आपण काय करू शकतो बघा, लक्ष द्या. एकाच वेळी AD PS आणि BC QR असे दोन त्रिकोण मिळणार नाहीत. मग आपण काय केलं तर AD आणि PS बाजू असलेले दोन त्रिकोण घेतलेत. मग ते दोन त्रिकोण कोणते येतात, ADB आणि इकडनं PSQ, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये AD आणि PS ही भुजा येते. तसंच याच्याऐवजी तुम्ही इकडचे उजव्या बाजूचे पण त्रिकोण घेऊ शकतात. ठीक आहे. आपण काय केले, डाव्या बाजूचे दोन त्रिकोण घेतले आणि जर हे दोन त्रिकोण आपण काय केले, कसोटीनुसार समरूप त्रिकोण दाखवले तर संगत भुजा काय होतील, प्रमाणात. म्हणजेच काय लिहिता येईल, लक्षात द्या. आपण काय करणार तर हे जे डावीकडचे ठिपके दिलेले त्रिकोण आहेत ADB आणि PSQ हे दोन त्रिकोण आपण कसोटीनुसार समरूप दाखवणार. आता इथे इन शॉर्ट मी लिहितोय कारण काय भाग आहे तो समजावा म्हणून, नंतर आपण ते प्रत्यक्षात सिद्धतेत लिहिणार आहोत. तर हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवले तर संगत बाजू काय होतील, प्रमाणात होतील. त्यातली आपल्याला हवी असलेली नेमकी बाजू घेतली बघा, AD भागिले PS आणि इकडे AB ची कुठली येणार, संगत PQ, AB भागिले PQ हे आपल्याला मिळेल, बरोबर. पण आपल्याला काय दाखवायचं आहे, AD भागिले PS बरोबर BC भागिले QR. मग हे तर आपल्याला मिळालं, परंतु अजून आपल्याला काय माहिती आहे तर दिलेले दोन त्रिकोण काय आहेत, समरूप त्रिकोण आहेत, जे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे, बरोबर. मग समरूप त्रिकोणांच्या व्याख्येनुसार संगत बाजू काय होतील, प्रमाणात होतील. आणि त्याच्यामुळे जर यांच्या संगत बाजू प्रमाणात लिहिल्या तर काय लिहिता येईल, AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR बरोबर AC भागिले PR. आता हे आपल्याला मिळालेलं विधान त्रिकोण ह्या समरूपतेवरून आणि मूळ त्रिकोण जे समरूप दिले त्याच्यावरून मिळालेलं पुन्हा ते संगत बाजू प्रमाणाचे आपल्याला गुणोत्तर. बघा, तुलना करा बरं, समजतंय. AD भागिले PS बरोबर काय दाखवलं आपण, AB भागिले PQ, पण AB भागिले PQ बरोबर काय मिळते आपल्याला, BC भागिले QR. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, AD भागिले PS बरोबर BC भागिले QR. आणि मग ती गुणोत्तराची आपण बदललेली आपण बाजू AD भागिले PS म्हणजेच BC भागिले QR हे कुठे ठेवणार आपण, 1 मध्ये, की ज्यामुळे काय मिळेल आपल्याला, BC वर्ग भागिले QR वर्ग, बरोबर. म्हणजे इथे मिळेल BC वर्ग भागिले QR वर्ग. पण इथे जर आपण वर्ग करतोय म्हणजे इथेही वर्ग होईल, इकडेही वर्ग होईल, तरच ती समानता राहील. आणि म्हणून आपल्याला काय मिळेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजूंच्या काय होईल, वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. ठीक आहे. आता आपण प्रत्यक्षात मांडणी बघूया कशी करता येईल. बघा, लक्ष द्या काय केलं आपण तर या ठिकाणी त्रिकोण ADB व त्रिकोण PSQ म्हणजेच कोणते, तर आकृतीमध्ये ठिपके दिलेले जे आहे डावीकडचे ते दोन त्रिकोण घेतले जे आपण आधी समरूप दाखवतोय. कसोटी कुठली वापरतोय बघा, तर कोको कसोटी, की कोण ADB एकरूप कोण PSQ. दिलेल्या आकृतीमध्ये ADB आणि PSQ लंबाई म्हणजे प्रत्येकी किती होणार, 90 अंश. आणि कोण ABD आणि कोण PQS काय म्हणणार आपण या ठिकाणी, B आणि Q म्हणजेच कोण ABD आणि कोण PQS पक्षामध्ये काय म्हणणार आपण, एकरूप कोण आहेत. कारण त्रिकोण काय दिलेले आहेत आपल्याला, मूळ त्रिकोण समरूप दिलेले आहेत, म्हणजेच काय होतील, संगत कोण एकरूप होतील, बरोबर. म्हणून त्रिकोण ADB समरूप त्रिकोण PSQ कसोटी लिहिणार कोको कसोटी. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे AD भागिले PS बरोबर काय, AB भागिले PQ. संगत बाजू काय घेतले आपण, प्रमाणात. म्हणजे जे विधान 1 मध्ये आपल्याला AD भागिले PS ही जी संगत उंचीचं गुणोत्तर आहे किती मिळालं, AB भागिले PQ. पण दिलेले मूळ त्रिकोण काय म्हटलेले आपण पक्षामध्ये, दोन त्रिकोण आपल्याला समरूप सांगितलेत ना. मग त्रिकोण जर समरूप असतील तर संगत बाजू काय होतील, प्रमाणात असतात. आणि म्हणून संगत बाजूंचं गुणोत्तर कसं लिहिणार, AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR बरोबर AC भागिले PR. आता या ठिकाणी विधान 2 आणि 3 ची जर तुलना केली तर AD भागिले PS जी किती आहे, AB भागिले PQ एवढी, पण AB भागिले PQ किती आहे, BC भागिले QR. आणि म्हणून संक्रमकता जसा गुणधर्म आपण अभ्यासला एकरूपतेत तसं इथे आपण लिहू शकतो की AD भागिले PS बरोबर काय, BC भागिले QR. त्याला म्हटलं विधान 4.
बरोबर. आणि मग 1 आणि 4ची तुलना करून आता काय करतोय आपण इथे AD भागिले PS हे गुणोत्तर काय बदललं तर BC भागिले QR एवढं घेतलं. आणि म्हणून BC गुणिले BC अंशात येणार BC वर्ग भागिले काय येणार QRचा गुणाकार QR वर्ग. म्हणून BC त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. याप्रमाणे आपल्याला ही सिद्धता परीक्षेला अगदी 3 मार्काला विचारली जाते किंवा त्याचबरोबर यावर आधारित असलेली उदाहरणं देखील आपल्याला पुढे सराव संच 1.4 मध्ये सोडवायची आहे. ठीक आहे, समजतंय? सोपं आहे. लक्षात घ्या की प्रत्येक प्रमेय आधीच्याच कुठल्या तरी एखाद्या गुणधर्मावर प्रमेयावर असतं. जसं हे प्रमेय कशावर आहे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तराचा गुणधर्म, कारण विधानच आहे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. इथे पण काय करतोय आपण 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं पण जे समरूप असतील अशा समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं प्रमेय बघतोय की जे कशावर अवलंबून आहे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा गुणधर्म पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. ठीक आहे, जाऊया पुढे सराव संच 1.4 कडे. चला तर सुरुवात करूया सराव संच 1.4 ला. 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर या प्रमेयावर आधारित असलेला हा सराव संच. पहिलं उदाहरण आहे बघा, काय दिलं आहे 2 समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. म्हणजेच पहिलं आपण जे काय आता प्रमेय अभ्यासलं त्यावरच आधारित असलेलं आहे उदाहरण. चला तर मग सोडवूया. बघा समजतंय काय केलं इथे गुणोत्तर 3:5 कशाचा संगत बाजूंचं बाजू साईड S1 भागिले S2 3:5 दिले आहे. आणि म्हणून मग ते प्रमेयाचं विधान लिहिलं 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या किंवा संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. क्षेत्रफळ एरिया म्हणून आपण A1 भागिले A2 2 त्रिकोणांसाठी अनुक्रमे A1 आणि A2 त्यांची क्षेत्रफळ आपण मानूया. बरोबर काय येणार संगत भुजांच्या वर्गांचं गुणोत्तर म्हणजेच काय S1 वर्ग भागिले S2चा वर्ग. आता हा वर्ग जर आपण सामायिक काढला तर तेच गुणोत्तर कसं लिहिणार S1 भागिले S2 कंसाचा वर्ग, जिथे 1 वरून काय लिहू शकतो आपण S1 भागिले S2चं गुणोत्तर किती आहे 3:5 म्हणून 3/5 कंसाचा वर्ग. आणि मग अंश आणि छेद दोघांचे वर्ग केले 3चा वर्ग 9 5चा वर्ग 25 आणि म्हणून त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती असेल 9/25. अशा प्रकारे आपल्याला हे 2 मार्कासाठी उदाहरण येऊ शकतं. ठीक आहे, अशीच आता पुढची काही उदाहरणं बघूया, पुढे जाऊया. दुसरं उदाहरणही अगदी तसंच आहे, त्यासाठी होमवर्कसाठी मी तुम्हाला ते राहू देतो आहे. तिसऱ्या उदाहरणाकडे बघूया. पुन्हा 2 त्रिकोण ABC समरूप त्रिकोण काय म्हटलेलं आहे PQR, जिथे या दोन्ही त्रिकोणांची आपल्याला क्षेत्रफळ दिलेली आहेत. एरिया त्रिकोण ABC किती सांगितलेलं आहे 80, तर एरिया त्रिकोण PQR किती 125. तर खालील चौकटी पूर्ण करा, म्हणजेच कृती सोडवा या पद्धतीने. आता या ठिकाणी बघा लक्षात येईल आपल्याला एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण म्हणजेच आपल्याला त्रिकोणाचं नाव लिहायचं आहे जे काय असेल बरोबर PQR बरोबर किती 80 भागिले 125 जे आपल्याला किमती दिलेल्या आहेत बरोबर. पुन्हा इथे चौकटीत आपल्याला योग्य पदं लिहायची आहेत. ठीक आहे, आणि मग त्यावरून काय करा AB भागिले PQ किती. आता आपल्याला काय लक्षात आलं की 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या काय संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजेच AB ची संगत भुजा कुठली असेल तर PQ आणि तेच गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे इथे आपल्याला काय अपेक्षित लिहिणं आहे तर संगत भुजांच्या वर्गांचं गुणोत्तर म्हणजेच काय असेल तर AB वर्ग भागिले PQ वर्ग बरोबर. म्हणजेच AB वर्ग भागिले PQ वर्ग किती आहे 80 भागिले 125. यावरून काय शोधायचं आपल्याला AB भागिले PQ हे गुणोत्तर काढायचं आहे. म्हणजेच काय करायला लागेल या ठिकाणी आपल्याला तर वर्गमूळ काढावं लागेल. AB वर्ग भागिले PQ वर्ग वर्गमूळ काढल्यावर काय होतील AB भागिले PQ. मग तसंच 80 भागिले 125 पण काय लक्षात आलं हे दोघंही पूर्ण वर्ग संख्या नाहीत म्हणून ते वर्गमुळात 80 किंवा वर्गमुळात 125 असं देखील लिहिण्याची गरज नाही. तर काय करू शकतो आपण बरोबर तर या दोघांमध्ये आधी सामायिक अवयव कुठला आहे त्याने त्यांना दोघांनाही भाग देणार. बघा लक्षात येत आहे का तर दोन्ही
किमतींमध्ये एकक स्थानी किती आहे 0 आणि 5 म्हणजेच 5ने दोघांनाही भाग जातो. 1685 25 5 125 5ने दोघांनाही भागलं तर काय संक्षिप्त रूप मिळेल 16/25 आणि मग इथे आपल्याला पूर्ण वर्ग संख्या मिळाल्या आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी त्या चौकटीत काय अपेक्षित आहे लिहिणं तर त्या 16 आणि 25चं वर्गमूळ आणि म्हणून AB भागिले PQ किती येणार 4/5. तर आपल्याला हेच या ठिकाणी लिहिणं एवढं अपेक्षित आहे. हा जो काही भाग आहे संक्षिप्त रूप देणे वगैरे हा आपण रफमध्ये सोडवायचा आणि नेमकं उत्तर जे काही असेल ते या चौकटीमध्ये लिहायचं. ठीक आहे. तर असंही 2 मार्काला कृती सोडवामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊया. ठीक आहे, पुढे जाऊया. चौथ्या उदाहरणाकडे बघा. पुन्हा 2 त्रिकोण दिलेले आहेत, समरूप त्रिकोण आहेत. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR. यामध्ये काय दिलं दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाची तुलना की 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण LMN आणि जर यामध्ये QR 20 असेल तर MNची किंमत काढा. आधी काय करूया आपण दिलेली ती जी काही तुलना आहे क्षेत्रफळांची त्यावरून त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपण मिळवू शकतो. बरोबर आहे. काय केलं इथे एरिया त्रिकोण PQR डावी बाजू इकडचे गुणिले काय घेतले इकडे भागिले एरिया त्रिकोण LMN बरोबर गुणोत्तर किती राहील बघा इथे 16 आणि हे गुणिले 9चे काय होतील भागिले 9 आणि म्हणून ते गुणोत्तर असेल 16/9. बरोबर आहे. तसंच आता शोधायचा मात्र काय आपल्याला MN. त्यासाठी काय दिलं आहे QR आणि दोन्ही त्रिकोण काय सांगितले आहेत समरूप आहेत आणि जर दोन्ही त्रिकोण समरूप असतील तर त्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे काय असतं प्रमेयानुसार संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं. म्हणजे या ठिकाणी काय लिहिता येईल बघा. बरोबर आहे. सर्वच तीनही संगत बाजूंचं वर्गांचं गुणोत्तर न घेता नेमका तेच घेतलं जे आपल्याला दिलं आहे आणि जे हवं आहे. QR संगत बाजू कुठली असेल MN म्हणून QR वर्ग भागिले MN वर्ग आणि मग या दोन्ही विधानांची तुलना जर केली तर डाव्या बाजूला काय समान त्रिकोणांचे ते क्षेत्रफळांचे गुणोत्तर आहेत. म्हणजे डावी बाजू समान आहे म्हणजेच उजवी बाजू पण काय होईल आपल्याला समान. म्हणून 1 व 2 वरून बघा पुढची पायरी QR वर्ग भागिले MN वर्ग बरोबर किती मिळेल 16/9. शोधायचा काय MN दिलेला आहे काय QR पण इथे काय मिळाले वर्ग आणि उजव्या बाजूला पण काय वर्गपद म्हणजेच दोन्ही बाजूंचं जर वर्गमूळ काढलं तर अजून संक्षिप्त कसं होईल QR भागिले MN बरोबर 16/9चं वर्गमूळ 16 साठी 4 9 साठी 3 4/3 आणि मग इथे पुन्हा आपण त्या किमती ठेवून QRची किंमत ठेवणार आणि मग तिरकस गुणाकाराने MN आपल्याला मिळवता येईल. बघा सोडवा बरं. समजतं आहे बघा. QR भागिले MN बरोबर किती 4/3 मिळाली होती. QRची किंमत किती दिली आहे 20. 20 भागिले MN बरोबर 4/3 आणि मग तिरकस गुणाकार मगाशी म्हटल्याप्रमाणे 4 गुणिले MN बरोबर 3 गुणिले 20. 20 त्रिक 60. MN सोबत किती आहेत गुणिले 4 गुणिले 4चे होतील भागिले 4 60 भागिले 4 म्हणून MN किती असेल 15. तर या रीतीने आपल्याला हे उदाहरण विचारलं जातं 3 मार्कासाठी. ठीक आहे. पुढे जाऊया 5व्या उदाहरणाकडे. 5व्या उदाहरणात बघा काय म्हटलेलं आहे. 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौरस सेमी व 81 चौरस सेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. मग आपल्या सोयीसाठी काय करूया आता इथे त्रिकोणांना नावं तर दिलेली नाहीत म्हणून त्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळ आपण अनुक्रमे A1 A2 आणि त्यांच्या संगत बाजू S1 S2 आहेत असं मानलं. त्यामध्ये आपण एक मोठा एक लहान आहे त्रिकोण क्षेत्रफळवरून आपल्याला ते समजतं आहे म्हणून A1 क्षेत्रफळ हे A2 पेक्षा काय म्हणतोय आपण मोठं असेल आणि याचाच अर्थ काय झाला A1च्या बाजू या A2च्या बाजूंपेक्षा मोठ्या असतील. A2 त्रिकोणाच्या ज्याचं क्षेत्रफळ A2 आहे म्हणून S2 ही काय असेल लहान त्रिकोणाची बाजू जी किती मानली आपण 12 सेंटीमीटर. मग पहिलं विधान काय लिहू शकतो आपण दिलेल्या माहितीनुसार A1 भागिले A2 बरोबर किती होतील 225 भागिले 81 त्याला म्हणूया विधान 1. परंतु जर त्रिकोण समरूप त्रिकोण असतील कारण आपल्याला ते विधानात दिलेलं आहे त्रिकोण कसे आहेत समरूप त्रिकोण आहेत आणि जर ते समरूप त्रिकोण असतील तर त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती असेल संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे. म्हणजेच आपल्याला A1 भागिले A2 किती लिहिता येईल बघा प्रमेयानुसार तर S1 वर्ग भागिले S2 वर्ग समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं ते त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर असेल.
या ठिकाणी पुन्हा जर 1 आणि 2 यांची तुलना केली तर डावी बाजू समान म्हणून उजवी बाजू पण समान, म्हणजेच S1 वर्ग भागिले S2 वर्ग बरोबर किती येणार 225 भागिले 81. आणि म्हणून पुन्हा चौथ्या उदाहरणाप्रमाणेच दोन्हीकडे काय करणार वर्गमूळ काढणार आणि किंमत ठेवून S2ची किंमत ठेवून जी लहान त्रिकोणाची बाजू आहे 12, S1 आपण तिरकस गुणाकाराने काढू शकतो. करा बरं प्रयत्न. बघा बरोबर आहे. किमती ठेवल्या, आधी काय केलं वर्गमूळ काढून घेतलं की जेणेकरून आपल्याला सोडवायला आणखीन सोपं होईल. डावीकडे वर्गमूळ काय असेल S1 भागिले S2 बरोबर 225 आणि 81 पूर्णवर्ग संख्या आहेत. वर्गमूळ अनुक्रमे 15 छेदात किती येणार 9. यामध्ये पुन्हा S2 लहान त्रिकोणाची बाजू किती दिलेली आहे 12, मोठ्या त्रिकोणाची म्हणजे S1 आपल्याला शोधायची आहे. म्हणजे S1 भागिले 12 बरोबर किती 15/9. तिरकस गुणाकार केला 9 गुणिले S1 बरोबर 12 गुणिले 15. 12 गुणिले 15 जर गुणाकार केला तर तो किती होतो 180. आणि म्हणून S1 किती होणार गुणिले 9चे भागिले 9 180 भागिले 9 भागाकार पूर्ण भाग लागेल 20. आणि म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू S1 किती मिळाली 20 सेंटीमीटर. तर अशा रीतीने आपल्याला हे उदाहरण परीक्षेला विचारलं जातं. ठीक आहे, लक्षात येत आहे. तर ही उदाहरणं तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत सोडवणार आहात. काही होमवर्कसाठी पण मी ठेवलेली आहे, ती देखील करणार आहात. ठीक आहे, पुढे जाऊया 7व्या उदाहरणाकडे. बघा लक्षात द्या, 6वं देखील सोपं आहे. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलेलं आहे. एकास 2, AB 4 आहे तर DE काढा. त्यासाठी काय सांगितलेलं आहे तर दोन्ही त्रिकोण हे समभुज त्रिकोण आहेत. आणि हा एक गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजे की जर 2 त्रिकोण हे समभुज त्रिकोण असतील तर ते नेहमी समरूपच असतात. म्हणजे पुन्हा एकदा हे उदाहरण काय करता येईल आपल्याला 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावरूनच आपल्याला सोडवायचं आहे. कारण समभुज त्रिकोण म्हटलं की ते प्रत्येक कोण किती होणार त्याचा तर 60 अंश प्रत्येकी दोघांसाठी. आणि म्हणून ते 2 हे समभुज असलेले त्रिकोण समरूप त्रिकोणच आहे, ते आपण विधान सहज म्हणू शकतो. आणि ते दाखवण्याची देखील गरज नाही, तुम्ही विधान लिहा की 2 समभुज त्रिकोण नेहमी समरूप त्रिकोण असतातच. आणि म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण TF. आणि मग क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलेलं आहे, संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं घेणार आणि पुन्हा त्या किमती घेऊन ते सोडवणार आहात. लक्षात आलं. तर 6वं उदाहरण मी होमवर्कसाठी ठेवतो आहे. आणि म्हणून पुढे जाऊया 7व्या उदाहरणाकडे, जिथे आपल्याला एक कृती सोडवायची आहे. काय दिलेलं आहे त्रिकोण एरिया त्रिकोण PQF किती आहे 20 एकक. म्हणजे या ठिकाणी PQF हा जो त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 20 एकक. जर PF बरोबर 2 DP असेल, PF आणि DP यांची तुलना दिली आहे, तर दिलेल्या आकृतीत एरिया चौकोन DPQE काढण्यासाठी कृती पूर्ण करा. अजून एक माहिती दिली त्यांनी आपल्याला, PQ समांतर काय आहे DE आहे. ठीक आहे, एवढे आपल्याला त्यांनी बाबी दिलेले आहेत. आणि अर्धा भाग त्यांनी ॲक्च्युली आपल्याला सोडून दिलेला आहे. फक्त ते आता हा जो चौकोन आहे याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं बघा की दिलेल्या या आकृतीत मोठ्या त्रिकोणातून म्हणजे DEF मधून PQF जर कमी केला तर हा चौकोन उरतो. बरोबर आहे. त्यापैकी लहान त्रिकोणासाठी आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे किती येते 20 एकक. म्हणजे जर आपण DEF किंवा FDE या मोठ्या त्रिकोणाचं जर आपण क्षेत्रफळ काढू शकलो तर या क्षेत्रफळातून आपण 20 कमी केले तर आपल्याला चौकोनाचं क्षेत्रफळ मिळेल, जे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. मग त्यासाठी आपल्याला कृती सोडवायची आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपण आता करूया. बघा काय म्हटलेलं आहे, एरिया त्रिकोण PQF किती 20 एकक दिलेलं आहे. ठीक आहे, PF बरोबर 2 DP ही पण तुलना दिलेली आहे. त्यातली DP किती मानली X अशी जर आपण मांडली ही DP बाजू, तर PF किती होईल त्या DPच्या दुप्पट म्हणजेच 2X. येत आहे लक्षात, समजलं. PF 2X का, कारण PF हा DPच्या काय आहे दुप्पट, त्यातला DP जर X असेल तर PF किती होईल 2X. मग यावरून DF ही पूर्ण बाजू जर काढायची म्हटली तर बेरीज करायला लागेल. DP अधिक चौकट आहे म्हणजे चौकटीत काय येणार DP अधिक बरोबर PF. आणि मग त्या X स्वरूपातल्या किमती ठेवून ती किंमत किती होईल 3X. बरोबर चौकटी.
पुढे काय केलेलं आहे तर त्रिकोण FDE म्हणजेच हा मोठा त्रिकोण आणि त्रिकोण FPQ हा त्रिकोण काय म्हटलेलं आहे समरूप दाखवायचं आहे कोको कोसुटीने. त्यासाठी काय केलं तर संगत कोणांच्या काय 2 जोड्या इथे आपल्याला लिहायच्या आहेत. मग आता कोण FDE जर बघितला तर या ठिकाणी FDE तर मोठ्या त्रिकोणाचा तो कोण लहान त्रिकोणाच्या कोणत्या कोणाशी संगत कोणानुसार एकरूप होतो ती जोडी आपल्याला इथे लिहायची आहे. बघा समजतंय का? आलं लक्षात? FDE कोणाशी एकरूप असेल FPQ कारण PQ समांतर काय DE दिलेलं आहे आणि म्हणून समांतर रेषा आणि ही जर छेदिका मानली तर हे काय होतील संगत कोण. त्यांनी कारण पण दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला या पहिल्या चौकटीत काय लिहिता येईल FDE कोण FDE एकरूप कोण FPQ. मग याचप्रमाणे कोण FED म्हणजे इकडचा कोण कुठल्या कोणाशी संगत कोणानुसार एकरूप होतो तो लिहायचा आहे. बघा जमतंय का? बरोबर आहे. कोण FED कुठल्या कोणाशी एकरूप होईल तर इकडे Q कोणाशी इकडे चिन्हाने दाखवले बघा हे पण संगत कोण एकरूप झाले FQPशी आणि म्हणून 2 त्रिकोण काय झाले तर समरूप त्रिकोण झाले कोको कोसोटीनुसार. हे त्रिकोण समरूप दाखवण्याचं कारण म्हणजे आपण इथे प्रमेय वापरू शकतो की 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. आणि म्हणजे इथे आता या 2 त्रिकोणांचे समरूप त्रिकोणांचे संगत बाजूंचा वर्ग इथे आपल्याला या चौकटीमध्ये त्या बाजूंची नावं लिहायची आहेत की ज्या अनुक्रमे किती मिळाल्यात आपल्याला 3x आणि 2x इथे करूनच दाखवलं आहे बघा कंसांचे वर्ग. आणि माझा हा जा भाग आपण सोडवला तर x वर्ग लोप पावला तर काय राहील 3चा वर्ग म्हणजे 9 आणि 2चा वर्ग म्हणजे 4 म्हणून ते गुणोत्तर किती 9/4. फक्त आता काम काय आपलं तर या ठिकाणी या चौकटीत योग्य त्या बाजूंची नावं लिहायची आहेत त्यांच्या वर्गाचं गुणोत्तर. बघा बरोबर आहे. FDची कुठली बाजू घेणार आपण DF वर्ग भागिले इकडे FPQची कुठली येणार संगत बाजू DFची PF. इकडून पण आपण ते समजून घेऊ शकतो की 3x कोण आले बघा आपल्याला DF म्हणजे ही बाजू मोठ्या त्रिकोणाची आणि त्याची संगत बाजू कुठली असेल लहान त्रिकोणाची तर PF जी किती आहे 2x म्हणजे DF वर्ग भागिले PF वर्ग म्हणजेच त्या किमती ठेवल्या म्हणून ते गुणोत्तर किती आलं 9/4. पैकी आपल्याला काय दिलं आहे बघा आणखीन त्रिकोण PQFचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 20. आता PQF म्हणजेच कोण तर हा छेदातला त्रिकोण FPQ येतं लक्षात. आणि त्यावरून आपल्याला काय मिळेल मग मोठा त्रिकोण जो आहे FDE त्याचं क्षेत्रफळ मिळेल. त्यासाठी काय करायला लागेल इथे तिरकस गुणाकार केला. एरिया त्रिकोण FDE बरोबर काय 9/4 गुणिले एरिया त्रिकोण FPQ आणि FPQ म्हणजेच PQF म्हणजेच इथे चौकटीत किती येणार 20 आणि मग त्याला संक्षिप्त रूप देणार आणि मग त्याची किंमत जी काही मिळेल ती आपण या चौकटीत लिहू शकतो. ठीक आहे बघा बरं किती येत आहे बरोबर. 20ला भाग दिला 4ने 4×5 20 इथे किती येणार 5 45 कोणाचं क्षेत्रफळ आलं मोठा त्रिकोण FDEचा. आणि मग या मोठ्या 45 त्याचं क्षेत्रफळ त्या 45मधून हे जर 20 कमी केले तर चौकोन राहतो. म्हणून इथे काय म्हटलं आहे एरिया चौकोन DPQE बरोबर एरिया त्रिकोण FDE वजा एरिया त्रिकोण FPQ. FD किती मिळाला आपल्याला 45 वजा FPQ किती दिलेलं आपल्याला 20 45 वजा 20 आणि म्हणून त्या चौकोनाचं क्षेत्रफळ किती येईल 25. अशाही आपल्याला ही कृती सोडवण्यासाठी परीक्षेला विचारली जाऊ शकते 3 मार्काला. तसा आपला सराव संच 1.4 याच्यामध्ये दुसरं आणि 6वं उदाहरण मी तुम्हाला होमवर्कसाठी ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी आपलं हे पहिलं प्रकरण समरूपता पूर्ण होतं. ठीक आहे. यानंतर बघा मित्रांनो याच समरूपता प्रकरणातला जो प्रश्नसंग्रह 1 आहे त्याच्यामधली साधारण प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5 आणि 6 अशी 5 उदाहरणं आहेत की जी आपण अभ्यासलेले जे गुणधर्म किंवा प्रमेय आहेत त्यावर आधारलेली आहेत. सोपी आहेत. त्याचा देखील तुम्ही घरी ॲज अ होमवर्क म्हणून सराव करणार आहात आणि तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये ती सोडवणार आहात. यानंतर आपण पुढच्या तासिकेला पुन्हा आपल्या भाग 1ने सुरुवात करणार आहोत. गणित भाग 1 मधलं दुसऱ्या प्रकरणाने. ठीक आहे. जर का याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील शंका असतील तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा आपल्या यूट्यूब लिंकवर जेव्हा तुम्ही ते
व्हिडिओज पाहणार आहात त्याच्यात पण तुम्ही ते कमेंट करू शकता आणि निश्चितपणे करा. समजलं असेल तर ओके करा आणि नसेल समजलं तर कुठला भाग समजला नाही तो देखील मला तिथे पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवला तरी चालेल. ओके, थँक्यू, बाय बाय.